सध्या रात्रीचे 10:30 वाजून गेलेले आहेत आणि आज तारीख आहे 6 एप्रिल 2026 आणि हा माझा दिवसातला दुसरा व्हिडिओ असून जो मी रेकॉर्ड करायला सध्या घेतलेला आहे. आणि लिटरली सध्या माझ्याकडं असं बोलण्यासारखं काही खास नाही आहे. एकूणच मगाशी मला बरंच काही बोलायचं होतं, पण सध्या जस्ट मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती. आकाश बॅनर्जीने बनवलेला होता देशभक्त चॅनलवरचा, आणि त्याच्यामध्ये जस्ट गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि इराणचे जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये जे काही रेस्क्यू ऑपरेशन झालं त्याच्याबद्दल जस्ट सांगितलं गेलं होतं. एकूणच ते व्हिडिओ बघून एक प्रकारे एक्सायटेड झालो होतो म्हणता येईल, किंवा तसंच काहीतरी. एकूणच त्याच्यामुळं माझ्या डोक्यामध्ये जे काही मगाशी विचार होते ते सगळे काही उडून गेलेले आहेत. पण असो, काही प्रॉब्लेम नाही. तर उद्यापासून बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चालेल असं मला वाटतं आहे. सध्या ज्या गोष्टी फिगर आउट व्हायच्या होत्या त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. एकूणच दुपारी जे वाटत होतं की डोक्यामध्ये भरपूर साला किऑस पसरलेला आहे आणि नक्की काय करावं काही नाही, काही सुचत नाही एक प्रकारे. तर ती सिच्युएशन सध्या बदललेली आहे असं मला वाटतं. एकूणच उद्याच्या दिवसासाठी काही क्लिअर ऑब्जेक्टिव्स आहेत आणि नॉट अ प्रॉब्लेम. एकूणच त्या गोष्टी आता बऱ्यापैकी चालतील अशी मी अपेक्षा करतो. एकूणच सध्या मी आता युजरची जी प्रोफाईल आहे त्याची स्क्रीन बनवायला घेतलेली आहे. एकूणच नवीन कोड लिहिलेला आहे, नवीन कोड लिहायला सुरुवात केलेली आहे, नवीन फाईल तयार केलेली, म्हणजे नवीन कोड फाईल तयार केलेली आहे. आणि त्याच्यावर जस्ट बेसिक काही गोष्टी मी स्टाईल्स ॲड केलेल्या आहेत. आता उद्या ही गोष्ट मला टेस्ट करून एकदा चेक करावं लागणार आहे. एकूणच उद्याचा दिवस बहुतेक मला घरीच काढावं लागणार आहे. आता सध्या उद्याच्या दिवसाचा प्लॅनिंग एक प्रकारे असंच असेल की ओके, प्लॅन करण्यात काय अर्थ नाही म्हणा. माझ्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी घडतीलच असं मी अपेक्षा करतो. एकूणच आता सध्या जी युजरची प्रोफाईल स्क्रीन आहे तिला डिझाईन करायची, व्हिज्युअली जसे दिसन त्या प्रकारे कोड करायचा. एकूणच डेटाबेसमध्ये जरा थोडंफार चेंजेस करावं लागतील. त्याच्यामध्ये युजरची एक डमी प्रोफाईल किंवा डमी डेटा टाकून ती इन्फॉर्मेशन सेव्ह करावं लागेल. ते एक महत्त्वाचं काम असणार आहे उद्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर तो डेटा फ्रंट एंडला येईन, तो एक प्रकारे प्रॉपरली असं दिसला पाहिजे. अशा टाईपमध्ये तो दिसला की त्यानंतर आपण ते कंपोनंट्स त्याच्यामध्ये कन्वर्ट करू आणि एडिटचा पण कोड लिहायला घेऊ एक प्रकारे. तर बऱ्यापैकी ही गोष्ट उद्यापासून चालत राहील. तर हे मोस्टली पार्ट जो काही असणार आहे तो स्टायलिंग आणि डिझायनिंगचं असणार आहे. तर ते स्टायलिंगचं काम पूर्ण एकदा झालं की त्याच्यानंतर साईड बाय साईड मी बॅकएंडला त्याचे एंड पॉईंट्स पण लिहित राहील. तर आता ह्या गोष्टीला किती वेळ लागेल मला माहीत नाही. माझी अपेक्षा होती की ह्या गेल्या 1-2 दिवसामध्ये ही गोष्ट तरी पूर्ण व्हायला पाहिजे होती. एकूणच युजर प्रोफाईलचा जो काही कोड आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे होता असं मला वाटत होतं. पण साहजिकच जशी आपण अपेक्षा करतो किंवा जसं प्लॅन करतो तशा गोष्टी घडत नाही. आणि इट्स ओके बेसिकली. आणि लिटरली सकाळी म्हणा किंवा गेल्या 1-2 दिवसामध्ये म्हणा माझं माइंड एक प्रकारे रेस्ट कंडिशनमध्ये गेलेलं आहे की मला लवकरात लवकर या गोष्टी उरकायच्या आहेत असं. एकूणच मी स्वतःला एक डेडलाईन दिलेली आहे, ह्या महिन्याच्या एंडपर्यंत मला हे ॲप एक प्रकारे लॉन्च करायचं आहे.
आणि लिटरली आज 6वा दिवस होता ह्या महिन्यातला. खूपच वेळ गेलेला असं वाटते. 6 दिवस. ह्या 6 दिवसात भरपूर काही घडलं पाहिलं होतं असं मला अपेक्षा होती, पण लिटरली इट्स नॉट हॅपन टिल इट. पण असं काही प्रॉब्लेम नाही आहे. एकूणच ही डेडलाईन म्हणजे असे स्ट्रिक्ट डेडलाईन आहे असं नाही. हां ठीक आहे, जेवढं होईन ह्या महिन्याच्या एंडपर्यंत चालून जाते. आता बऱ्यापैकी आपण गोष्टी हँडल केलेल्या आहेत. एकूणच पहिल्यांदा मला वाटलं होतं की आपण लगेच सुरुवात कुठून झाली होती. ह्या महिन्याच्या एंडला मी सुरुवातीला बेसिकली जेव्हा ही गोष्ट करायला घेतली तेव्हा मी यूजर प्रोफाईलचा जो कोड आहे आधीचा तो एक प्रकारे रिव्ह्यू करायला घेतला होता. त्याच्यामधल्या मी प्रत्येक कंपोनंटवरती प्रत्येक स्क्रीनवरती जाऊन कोड रिव्ह्यू केला, चेक केला की काय इश्यू आहे काय नाही. त्यातला जो आधीचा आर्किटेक्चरचा जो कोड होता तो रिमूव्ह केला. त्याच्यानंतर नवीन जो कोड होता त्याच्यामध्ये थोडाफार काही चेंजेसही केले होते. आणि त्याच्यानंतर बेसिकली त्याच टायमिंगला मला जाणवलं की आपण जे काही यूजर प्रोफाईलमध्ये सेक्शन्स तयार केलेले आहेत, जो काही यूजरचा आपण डेटा घेतो आहे, लिटरली तो सगळाच्या सगळा डेटा एक प्रकारे इरिलिव्हंट आहे. एकूणच आपण यूजरची अख्खीच्या अख्खी जन्मकुंडली त्याच्यामध्ये घेऊन यूजरला सेव्ह करायला होतो आहे. आणि लिटरली ही गोष्ट बरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये आधी लिंक्स होते, त्याच्यामध्ये एज्युकेशन होतं, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स होता, त्याच्यामध्ये स्किल्स होते, त्याच्यामध्ये पर्पज होतं, त्याच्यामध्ये हॉबीज आणि इंटरेस्ट होतं. आणि त्याच्यानंतर बरेच काही फील्ड्स होते जसे की जेंडर, डेट ऑफ बर्थ, खूप काही आपण त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. आणि लिटरली ह्या सगळ्या डेटाची यूजरला आपण जेव्हा इनपुट करायला होतो की हा एवढं इन्फॉर्मेशन या प्रोफाईल सेक्शनमध्ये टाक, लिटरली इट्स वेस्ट ऑफ टाईम. आणि ते एक प्रकारे कसं म्हणता येईल, आपण जे ॲप बनवण्याचा प्रयत्न करत होतो ते एक प्रकारे मी प्रत्येक भागासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. एकूणच सगळ्याच्या सगळ्या लोकांनी ते वापरलं पाहिजे अशा टाईपमध्ये असं मला वाटत होतं. आणि जे काही ॲप बनत होतं ते एक प्रकारे सोशल मीडिया होतं, जॉब रिलेटेड होतं, इंटरेस्ट आणि हॉबीज रिलेटेड होतं. आणि एकूणच त्याच्यामध्ये भरपूर असं काही गोष्टी होत्या ज्या की काही फायद्याच्या नव्हत्या. त्याच्यामुळं मी जवळपास ती सगळीच्या सगळी जी आधीची यूजरची प्रोफाईल होती ती स्क्रॅप करून टाकलेली आहे. आत्ता जवळपास त्या यूजरच्या प्रोफाईलमध्ये 7-8 फील्ड्सच असतील एक प्रकारे. त्या पण वेगळ्या आहेत. ज्या आधीच्या होत्या त्या सगळ्या मी डिस्कार्ड केलेल्या आहेत 80 to 90%. आता ज्या काही फील्ड्स आहेत ते एकदम बेसिक आहेत, कमीत कमी आहे आणि महत्त्वाचे आहेत सध्या. कारण की आधी मी जे प्रोफाईल क्रिएट करत होतो ते त्याचा पर्पज जो होता तो खूप लार्ज लेवलवर दिसत होता अशा टाईपमध्ये. म्हणजे तर आता जे प्रोफाईल असणार आहे, यूजरची प्रोफाईल असणार आहे ती एक प्रकारे खूपच लिमिटेड अमाऊंटवरती ती वर्क करणार आहे. आणि लिटरली इट्स ओके. बेसिकली 7 ते 8 फील्ड्स आहेत ज्या की यूजरला फील्ड भरावं लागतील आणि इट्स ओके. कारण की सध्या जे आपण इनिशियल लेवलला MVP जो कोड लिहितो आहे तर तो कोड त्याच्यामध्ये ह्या ज्या फील्ड्स आहेत त्या ओके आहेत. तर एकूणच गेल्या ज्या 2-3 दिवसामध्ये काही दिवस, कालचा दिवस बऱ्यापैकी वाईट गेला म्हणता येईल, म्हणजे वेस्ट गेला म्हणता येईल. पण लिटरली त्याच्या आदल्या 2-3 दिवस मी यूजरचा प्रोफाईलचा एक प्रकारे डेटाबेस स्कीमा बनवलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास बाकीचा पण भरपूर मोठा स्कीमा भरपूर मोठा नाही पण तो स्कीमा मी तयार करून ठेवलेला आहे. तर एकूणच आता डेटाबेसचा जो स्कीमा आहे तो एक प्रकारे पूर्ण झालेला आहे, डिफाईन आहे. आता फक्त आपल्याला फ्रंट एंडचं आणि ते बॅक एंडचं कोड लिहायचं आहे.
ते एक महत्त्वाचं काम आहे. पण हां, असं नाही की आपण काहीच केलेलं नाही आहे आणि लिटरली इट्स ओके. संध्याकाळी मला जरा खूपच वीक म्हणा किंवा एक प्रकारे डोळे रसरसत होते आणि थकवा आल्यासारखा वाटत होता. त्याचं कारण तर मला माहीत नाही, पण एकूणच घरी जाऊन मी थोड्या वेळ पडलो होतो, खाल्लं पिल्लं, त्याच्यानंतर सगळं काही ठीक आहे एक प्रकारे, नॉट अ इश्यू. तर उद्या सकाळी उठून आपल्याला चालायला जायचं आहे. जास्त नाही चाललं तरी चालेल, पण चालायला जायचं आहे. कारण की जर आपण सकाळी चालायला नाही गेलो तर ते दिवसभर तो जो रेंगाळलेलापणा असतो तो एक राहतो. त्याच्यासोबत तो एक प्रकारचा आळस असतो ना, तो पण शरीरामध्ये राहतो आणि त्याच्यामुळं दुपारनंतर असं झोप येते म्हणा किंवा काही काम करायची इच्छा नाही, फ्रेश नाही वाटत बेसिकली. तर उद्या आपण सकाळी उठून चालायला जाऊ, ती एक महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर जे काही डेव्हलप करता येईल ते डेव्हलप करू. आणि लिटरली माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टींना हारी नको करू. कारण की आपण सध्या खूपच विचार करताना जेव्हा गोष्टी ठरवते की किंवा प्लॅन बनवते की आपल्याला ही गोष्ट कवर करायची, ती गोष्ट कवर करायची, ती गोष्ट कवर करायची, एकूणच लिटरली डेव्हलप करण्यासाठी लिटरली खूप साऱ्या गोष्टी. आणि काय म्हणतात त्याला, आपण प्लॅन बनवत राहिलं की हा ही गोष्ट एक करायची, त्याच्यानंतर ती एक गोष्ट करायची. लिटरली नुसतं विचार करून काहीच फायदा नाही. आणि काय म्हणतात त्याला, आपण त्या गतीने कामही नाही करू शकत आहे. त्याच्यामुळं या गोष्टींना एवढं महत्त्व नाही द्यायचं. आपण जे काम करतो आहे ते काय म्हणतात त्याला, कोणी आपल्यावर फोर्स करतो आहे म्हणून नाही करत नाही आपण, किंवा लिटरली या महिन्याच्या एंडपर्यंत ही गोष्ट पूर्ण झाली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण हे काम करतो आहे कारण की आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आनंद येतो आहे किंवा एक प्रकारे आपल्याला ही गोष्ट करायची आहे म्हणून आपण करतो आहे. आणि लिटरली एक्सप्लोरेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या गोष्टीच्या डिटेलमध्ये जाऊन करतो आणि त्या गोष्टीमध्ये खरंच आपल्याला आनंद भेटतो. एकूणच काही गोष्टी पूर्ण करण्यात काही अर्थ नसतो, त्या गोष्टी पूर्ण करताना जो आपल्याला आनंद असतो तो मिळवण्यात खूपच मजा असते किंवा ती गोष्ट इम्पॉर्टंट असते. म्हणून माझं असंच म्हणणं आहे की घाई नको करू प्रत्येक गोष्टीचं. हां, देर आर मल्टिपल फीचर्स, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी हँडल करायच्या. ते पुढच्या काही दिवसामध्ये लिटरली देर आर सो मेनी थिंग्स जगे डेव्हलप करायचे ते. आणि असं मध्ये वाटतं की आपण मध्ये जो गॅप घेतला होता खूप सारा मोठा, तो गॅप घेतला नसता तर कदाचित आपलं भरपूर काही डेव्हलप तर झालं असतं आणि गोष्टी प्रॉपरली पण केल्या असत्या. पण नाही, काही गोष्टींना काय म्हणतात त्याला, घडू देणं गरजेचं असतं. कारण की जो मधला माझा पिरियड होता ज्याच्यामध्ये मी काही केलं नाही एक प्रकारे, तर तो टाईम पिरियड असा नव्हता की मी काहीच केलेलं नाही आहे. एक प्रकारे मी त्या टायमिंगला एक्सप्लोअर करत होतो. माझ्याकडे जी प्रश्न होते त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. एकूणच हे ॲप डेव्हलपमेंट म्हणा किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी प्रोसेस असते ती मी एक प्रकारे एक्सप्लोअर करत होतो. त्याच्या भरपूर गोष्टींना मी डिटेलमध्ये समजून घेतलं एक प्रकारे. एकूणच आत्तापर्यंत आपण जे डेव्हलपमेंट करत होतो ते एक प्रकारचं स्मॉल स्केल लेवलला एक टास्क रिलेटेड काम होतं असं समजून घे. त्याच्यानंतर मी गेल्या काही दिवसामध्ये विचार करत होतो तेव्हा सॉफ्टवेअर ॲक्च्युली कसं लिहिलं जातं एंड टू एंड. आणि लिटरली जेव्हा ही गोष्ट समजून घेतली किंवा जाणवली तेव्हा समजलं की लिटरली आपला काय म्हणतात त्याला, जे ॲप्लिकेशन असतं म्हणा किंवा सॉफ्टवेअर असतं ते आपल्याला कंटिन्युअसली डेव्हलप करायला लागतं आणि त्याच्यासाठी वर्षानुवर्ष त्याच्यावर काम करावं लागतं. तर ही गोष्ट कधी न संपणारी आहे. आयुष्यभर आपण जरी ह्या गोष्टीवर कोड लिहित बसलो तरी त्या गोष्टीला अंत नाही आहे. म्हणूनच एक प्रकारचं एक लिमिटेड क्रायटेरिया सध्या मी सेट केलेलं आहे
तो फुलफिल करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि ही गोष्ट ह्या महिन्याच्या एंडपर्यंत होऊ शकते, असं नाही की नाही होऊ शकत. पण त्या गोष्टीसाठी त्रास करून घ्यायची गरज नाही आहे. लिटरली अजून काही जास्त काय टाईम लागला तरी त्या गोष्टीला आपल्याला कोण असं म्हणणारं नसणार आहे की ही गोष्ट का नाही झाली किंवा का नाही केली. एक प्रकारे एकूणच इथं जे काही डेव्हलपमेंट करतो आहे ते आपण आपल्या मर्जीनुसार करतो आहे, आपल्या इच्छेनुसार करतो आहे. आणि आपल्याला कोण विचारणार नाही किंवा स्कोल्ड करणार नाही की ही गोष्ट का नाही झाली. सो वी आर फ्री. एकूणच ह्या गोष्टींचा जास्त लोड नको घेऊ. आणि कसं म्हणता येईल, या गोष्टी आपण आनंद म्हणून करतो आहे. एक प्रकारे आपल्याला या गोष्टी करताना मजा येते त्याच्यामुळं करतो आहे आणि बेसिकली आपल्याला करायची म्हणून करतो आहे. सो या जसं करता येईल तसं करत राहा. घाई नाही करायची. गोष्टींना वेळ दे, समजून घे, अंडरस्टँड कर प्रॉपरली जशा लेवलला करता येईल. कारण की कोणी आपल्याला अवॉर्ड नाही देणार आहे. ह्या पुढच्या 2 दिवसामध्ये आपण ही युजरची प्रोफाईल पूर्णपणे डेव्हलप केली तर तिसऱ्या दिवशी आपल्याला कोणी अवॉर्ड नाही देणार किंवा कोण वाही नाही देणार. कारण की सगळं काही काय म्हणता येईल त्याला आपल्याच हातात आहे. आपण ठरवतो की कोणती गोष्ट कंप्लीट झाली किंवा नाही झाली. आपणच दिलेला टास्क आपण स्वतः पूर्ण करतो आहे. सो या दिस इज हाऊ द थिंग्स आर. तर अजून काय म्हणायचं होतं, बेसिकली घाई नको करू. ही गोष्ट मी भरपूर वेळा सांगितली असेल पण लिटरली काय म्हणतात त्याला ह्याच्यामध्येच खरी मजा आहे. कसं म्हणता येईल, जेव्हा आपण गोष्टींना किंवा प्रोसेस जी असती तिला एक प्रकारे फील करतो, ती करताना आपल्याला आनंद भेटतो. आपण ती एक प्रकारे एक्सप्लोअर करत असतो तेव्हा त्या गोष्टीचा खरा आनंद आपल्याला भेटतो. इथं गाढव काम करून काहीच फायदा नाही आहे आणि त्याच्याने आपल्याला काही लिटरली फायदाही होणार नाही आहे. एकूणच डोंट मेजर द काय म्हणतात त्याला रिझल्ट्स इन डेज, मेजर इन द हॅपीनेस बेसिकली. एकूणच मराठीत बोलायचं झालं तर दिवसामध्ये जे काही रिझल्ट असतात त्याला मोजायचं नाही तर आपण ते काम करताना आपल्याला किती आनंद भेटला किंवा किती मजा आली त्याच्यावरनं ती गोष्ट ठरवायची की आपण किती केली किती नाही. सो दिस इज इट आय थिंक सो. आजचा दिवस संपलेला आहे. 10 मिनटं राहिलेले आहेत. घरी निघायचं, झोपायचं, बाकीचं काय नेहमीसारखं आहे. तो सी यू सून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.